स्वर्गीय आर आर आबांचे पुत्र इतकीच ओळख न ठेवता आता रोहित पाटलांनी एक स्वतःची इमेज जी आहे ती तरुणांमध्ये निर्माण केलेली आहे आणि तेच रोहित पाटील आज रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत सहभागी आहेत आणि नागपूरपर्यंत ते स्वतः चालणार आहेत. आता रोहित पाटील आता आपल्या सोबत आहेत. दादा, खरं तर तुम्ही वेगवेगळे अनुभव घेत आलेलाच आहात. हा अनुभव तुम्हाला नेमका कसा वाटतोय? कारण युवकांचा प्रश्न घेऊन आज तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहे. आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रा काढायचं ठरवलं, मला ज्यावेळेस ही संकल्पना रोहित दादांनी सांगितली, एक उत्सुकता होती की या यात्रेमध्ये काय शिकायला मिळेल, या यात्रेमध्ये काय बघायला मिळेल. आणि आज ज्यावेळेस ही यात्रा चालू झालेली आहे, ग्रामीण भागातून शहरातून औद्योगिकीकरण होऊन ज्या गावांमध्ये प्रगती झालेली आहे अशा गावांमधून सुद्धा ही यात्रा जाते आणि एक वेगळा अनुभव, एक वेगळ्या लोकांची वेगळी परिस्थिती, ज्या त्या भागातल्या लोकांच्या वेगळ्या अडचणी, शेती संदर्भातल्या अडचणी आणि तिथल्या युवकांचे सुद्धा प्रश्न आज या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आमच्याकडे येतात. खरं तर सुरुवातीला आम्ही जे युवा संघर्ष यात्रेमध्ये मुद्दे घेतले होते त्याच्या मुद्द्यांमध्ये आता कैक पटीने वाढ झालेली आहे. म्हणजे रोहित दादांना सुद्धा आम्ही विनंती केली आणि रोहित दादांनी सुद्धा ती मान्य केली. आज रोहित दादा जे मुद्दे मांडतात, लोक त्यांना सगळ्यांना एक अर्ज मागतात आणि येत्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांसह रोहित दादा ते प्रश्न विधानसभेत मांडतील. तर आपण बघितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत येताना त्यांनी असं म्हटलं होतं की बेरोजगारी जी आहे ती मी संपवेल, 2 लाख नोकऱ्या प्रत्येक वर्षीला दिल्या जातील. आता तुम्ही गावागावात फिरताय, काय निदर्शनास येतंय तुम्हाला? खरंच बेरोजगारी संपतेय? बेरोजगारीचं संकट हे वाढत चाललेलं आहे. बेरोजगारी ही एखाद्या रोगापेक्षा सुद्धा कैक पटीने वाढताना आज आपण बघतोय आणि बेरोजगारीमुळेच आज इतर प्रश्न उद्भवतात. ग्रामीण भागातली कुटुंब, आर्थिक अस्थिरता त्या कुटुंबांमध्ये आलेली आहे. खरं तर शेतीतून पैसा जो मिळायचा तो शेतीतून पैसा आता नाही आहे. म्हणजे उत्पादनाचे खर्च इतके वाढलेले आहेत आणि उत्पन्न इतकं घटलेलं आहे की हे शेतकरी बांधव कुठेतरी ते बॅलन्स करायचा प्रयत्न करतायत पण ते होत नाहीये. त्यामुळं ग्रामीण भागाचं जे अर्थचक्र होतं ते कुठेतरी आज मंदावलेलं आपण बघतोय आणि त्यामुळेच बेरोजगारीची जी नोकऱ्या नसल्यामुळे जी बसती आहे ती या कुटुंबांना सुद्धा बसते. पूर्वी घरातला मुलगा नोकरी जरी करत नसला तरी शेती करायचा. म्हणजे पवार साहेब त्यावेळेस सांगायचे की घरात जर 2 मुलं असतील तर एकाने शेती करावी आणि एकाने नोकरी करावी, तरच कुटुंबाचं अर्थचक्र चांगलं चालू शकतं. आणि आज तशी परिस्थिती आलेली आहे की नोकऱ्याही नाहीत आणि शेतीतनं पैसा सुद्धा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या या कुटुंबांकडे आपल्याला लक्षच द्यावं लागेल. तर हाच जो तरुण आहे आज मराठा समाजाच्या आंदोलनात तो सक्रिय दिसतोय, हेच त्याचं हे आहे की बेरोजगारी वाढली त्यामुळं मग आरक्षणाकडेही त्यांचा कल वाढलेला दिसतो आणि आरक्षणासाठी आज ते रस्त्यावरती उतरतात. आत्ताही आपण बघितलं तळेगाव ढमढेरेमध्ये तोच वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने होता, त्यांनी तुम्हाला तिथे थांबून दिलं नाही. हा त्यांचा रोष आहे. परंतु ज्या पद्धतीनं बेरोजगारी वाढत चालली आहे आणि तेच आता इकडे आरक्षणाकडे वळलेले दिसत आहेत तुम्हाला. तो रोष साहजिक आहे. पण एक गोष्ट अशी आहे की आपण जर मूलभूत गोष्टींवरती काम केलं तर जे प्रश्न त्या मूलभूत गोष्टींच्या अभावी उद्भवतात ते प्रश्न कुठेतरी थांबले जातील असं मलाही वाटतंय आणि सगळ्या सहकाऱ्यांनाही वाटतंय. आता तेच मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही नागपूरकडे चाललोय. आपण जे मुद्दे घेतलेले आहेत ते जर आपण बघितले तर सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या मुलांसाठी ते फायदेशीर मुद्दे आहेत. ते जर राज्य शासनाने कुठेतरी कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला तर आत्ता ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी कुठेतरी थोड्याशा कमी होतील आणि युवकांना जी अडचण येते ती अडचण कुठेतरी कमी होऊन हा जो प्रश्न उद्भवलेला आहे नवीन, तर त्या प्रश्नावरती कुठेतरी मार्ग निघेल. आता जरांगे पाटील साहेब कालपासून खरं तर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. रोहित दादा सुद्धा अन्नत्याग करत आज 20 किलोमीटर चालतात. मराठा समाजातल्या सर्व लोकांसाठी म्हणजे आम्ही सुद्धा आरक्षण मिळावं या मागणीचेच आहोत आणि निश्चितपणाने खरं तर हे आरक्षण फक्त निवडणुकीच्या तोंडावरती जर लोकांच्या तोंडाला पान पुसण्यासाठी देणार असतील तर ते चुकीचं आहे. हे आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे हीच मागणी आम्हा सगळ्यांची असणार आहे. परंतु आपण बघतोय संवेदनशीलता मराठा समाजाकडून वेळोवेळी दाखवली गेली आहे. यापूर्वी आपण बघितले आंदोलनं लाखोंच्या संख्येने निघालं, त्यावेळेला शांततेत निघालेली आहेत. आता
मराठा समाज आक्रमक झालाय, परंतु संवेदनशीलता काय त्यांची संपलेली नाहीये. ते वेळोवेळी दाखवतात. तुमच्या या मोर्चालाही त्यांनी दाखवली. राजकारणी कधी संवेदनशीलता दाखवणार? म्हणजे ते अगदी सत्तेतले असतील, विरोधक म्हणून तुम्ही पण असाल, तुमच्या आजूबाजूचे जे असतील, त्यांनी कधी संवेदनशीलता दाखवायची? खरं तर हा जो प्रश्न होता, या प्रश्नावरती राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आणि राज्यातल्या विरोधकांनी सुद्धा राजकारण केलं नाही पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. आता संवेदनशील होऊन सहानुभूतीपूर्वक या गोष्टीवरती विचार करावा लागेल, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. अशी परिस्थिती येणाऱ्या काळात उद्भवेल आणि समाज अस्थिर होईल. अशा पद्धतीची कुठलीही घटना समाजामध्ये घडू नये यासाठीच शासनाने प्रयत्न करून लवकरात लवकर त्याच्यावरती मार्ग काढावा. लोक आजही सहनशील आहेत, पण येणाऱ्या काळात तो सहनशीलतेचा बांध फुटेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तर रोहित पवारांसोबत रोहित पाटील सुद्धा जे आहेत ते नागपूरच्या दिशेने आगेकूच करतायत, तरुणांशी बोलतायत. तरुणांमधले बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि हाच बेरोजगार तरुण आज मराठा समाजाच्या आंदोलनात आक्रमक झालेला आहे. त्यांना आरक्षण पाहिजे आणि आता वेळ आली आहे ती राजकीय नेत्यांनी संवेदनशीलता दाखवायची. अन्यथा असंवेदनशील झालेला हा बेरोजगार तरुण या सगळ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंच मत या ठिकाणी रोहित पाटील व्यक्त करतायत. नाजिमुल्ला, एबीपी माझा, शिरूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.